स्टार्ट. नमस्कार. आज आपण गती व गतीविषयीची माहिती पाहूया. तर गती म्हणजे काय? तर गती म्हणजे वस्तूची ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापनाला आपण वस्तूची गती असे म्हणतो. धन्यवाद. अशा गतीचे एकूण 8 प्रकार आहेत. त्यांमधला पहिला प्रकार रेषीय गती, दुसरा प्रकार रेषीय एकसमान गती, तिसरा प्रकार रेषीय असमान गती, चौथा प्रकार नैकरेषीय गती, पाचवा प्रकार आंदोलित गती, सहावा प्रकार वर्तुळाकार गती, सातवा प्रकार नियतकालीन गती आणि आठवा प्रकार यादृच्छिक गती. नमस्कार. गतीचा पहिला प्रकार रेषीय गती. एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती रेषीय गती आहे असे आपण म्हणतो. याला रेषीय गती आहे असे म्हणतात. उदाहरणार्थ बंदुकीतून सुटणारी गोळी. एकक कालावधी गतीचा पुढचा प्रकार रेषीय एकसमान गती. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. उदाहरणार्थ सैनिकांचे पथसंचलन. पुढचा प्रकार रेषीय असमान गती. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात. उदाहरणार्थ घसरगुंडीवर खेळणारी मुले. गतीचा प्रकार. पुढच्या गतीचा प्रकार नैकरेषीय गती. नैकरेषीय गती म्हणजे काय? एका सरळ रेषेत न जाणाऱ्या गतीला वस्तूच्या गतीस नैकरेषीय गती म्हणतात. उदाहरणार्थ सरपटणारा साप किंवा पाण्यात पोहणारा मासा. पुढचा प्रकार आंदोलित गती. आंदोलित गती म्हणजे काय? आंदोलित गती म्हणजे आंदोलनामुळे प्राप्त होणारी गती म्हणजे आंदोलित गती होय. उदाहरणार्थ झोपाळा आणि पक्ष्यांचे पंख. छान. पुढचा प्रकार वर्तुळाकार गती. वर्तुळाकार गती म्हणजे वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. उदाहरणार्थ जत्रेतील पाळणा, घड्याळातील काटे व चालणारा पंखा. गतीचा शेवटचा प्रकार आहे यादृच्छिक गती. ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात. उदाहरणार्थ फुलांवरून फिरणारे फुलपाखरे, भटकणारे प्राणी. धन्यवाद. छान.